कोल्हापूरकरांसाठी छत्रपतींची गादी म्हणजे हळवा कोपरा आहे। त्यामुळे ज्या कोल्हापूरकरांकडे काँग्रेसने लोकसभेवेळी मानही गादीला आणि मतही गादीला अशी घोषणा देऊन मतं मागितली होती, मात्र याच अस्मितेचा अपमान काँग्रेसने केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे। पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मराठी अस्मितेचं प्रतीक। त्यांचे वंशज छत्रपतींची गादी म्हणजे महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय, मग ती सातारची असो की कोल्हापूरची। आणि याच अस्मितेचा अपमान काँग्रेसने केल्याचा आरोप हा भाजपकडून करण्यात आलाय। यासाठी प्रियंका गांधी यांच्या खासदारकी शपथविधी वेळच्या फोटोचा दाखला देण्यात आलाय। महाराजांचा अपमान करतायत, मराठी अस्मितेचा अपमान करतायत। तर ही जी रोज लोक बोलत असतात मराठी अस्मितेबद्दल, जसे संजय राऊत आहेत, तर आज का ते चूप आहे? आज का मूग गिळून बसले आहेत? का नाही या अपमानाबद्दल बोलत? का नाही बोलत मराठी अस्मितेबद्दल? तर मराठी माणसांनी हे जागरूक व्हावं आणि या लोकांचे खरे रूप बघायचे। भाजपच्या आयटी सेल सहसंयोजक असलेल्या पल्लवी ताम्हणकर यांनी हे आरोप केल्यानंतर राजकारण तापणं हे स्वाभाविकच आहे। भाजपकडून याविषयी टीकेची झोड उठवण्यात आली, तर काँग्रेसकडूनही स्पष्टीकरण दिलं गेलं। काँग्रेसची ही नीतीच आहे। काँग्रेसला नुसतं सत्ता आणण्यासाठी राजघराण्यांची वापर करायचा आणि एकदा सत्ता आल्यानंतर त्यांना खड्यासारखं वेचून बाजूला टाकायचं आणि पहिल्यापासून म्हणजे देशातील राजघराण्यांचा द्वेष करण्याचं काम हे काँग्रेसने केलं। ही वस्तुस्थिती आहे। महाराजांनीच आता विचार केला पाहिजे किंवा आपण पुढं काय करायचं। त्यांच्याकडनं अपेक्षाच नाही। ते कोणत्या म्हणजे राजघराण्याला, छत्रपती शिवाजी महाराजांना कधी मानत नाही। छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांना दिला तर तो स्वीकारत सुद्धा नाही। मला तर अशा प्रतिमा समोर उभे बसलेले असं काय, याला काय अर्थ आहे का? आता आपण शिवसेना कुठे फोटो असतो त्याच्या खाली बसलो म्हणून काय अपमान थोडी, काही आपलं काढतात भाजप। कोल्हापूरकरांसाठी तर छत्रपतींची गादी म्हणजे हळवा कोपरा। आणि त्यामुळं ज्या कोल्हापूरकरांकडे काँग्रेसनं लोकसभेवेळी मानही गादीला आणि मतही गादीला अशी घोषणा देऊन मतं मागितली होती, त्या कोल्हापूरकरांनी सुद्धा या प्रकरणी आपली नाराजी आणि रोष व्यक्त केलाय। निवडणुकीपुरता त्यांनी मान गादीला आणि मत गादीला हा एक विचार फक्त निवडणुकीपुरता मांडला। त्याच्यानंतर कधीही महाराज साहेबांना मानाची वागणूक काँग्रेस पक्षाकडून मिळालेली नाही। महाराज साहेबांचा आणि छत्रपती घराण्याचा जो काय मान आहे तो येत्या दसऱ्याला त्यांनी नक्की बघावा। ते संविधान लिहिण्यासाठी प्रवृत्त करणारे हे कोल्हापूरचे शाहू महाराज होते आणि त्यांचे जे वंशज म्हणून जे आहेत शाहू महाराज, त्यांना आपण मान दिला पाहिजे। हे साधं समजत नाही, फक्त ते राजकारणासाठी त्या संविधानाचा, बाबासाहेबांचा आणि शाहू महाराजांचा वापर करतात। आता ह्यांना आता काय सांगा, बालकबुद्धीच आहेत आता ते सगळेच। कारण परवा नुसती संविधानाची कॉपी खिशात घेऊन ते काय होत नाही आहे। आपल्याला बघायला तेव्हा ते संविधानाची कॉपी घेऊन दाखवतात आणि संविधान दिवसाच्या कार्यक्रमात पण त्यांना एवढा पण मॅनर्स नाही की भारताचे महामहिम राष्ट्रपती आणि सर्वजण हात जोडतात, त्यावेळेला ते करत नाही। म्हणजे अशा लोकांच्याकडनं अपेक्षा करणं खरं म्हणजे मूर्खपणाच आहे। भाजपनं सोशल मीडियाच्या माध्यमातून केलेल्या टीकेचा हा विषय आता राजकीय प्रतिक्रियांपुरता मर्यादित न राहता कोल्हापूरकरांच्या जिव्हाळ्याचा विषय बनलाय। छत्रपतींच्या गादीच्या अपमानाचा आरोप असल्यानं येत्या काळात राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या तरी नवल वाटायला नको। मुळातच गांधी घराणं, त्यांचं स्थान हे सारं काँग्रेस संस्कृतीत महत्वाचं आहे। तरीही ज्यांना समाजातील स्थानामुळे सोबत घेतलं त्यांचाच नव्हे तर सोबतच्या सर्वांचाच योग्य मान राखण्याची सवय ही काँग्रेस पक्षात भिनवावी लागेल, नाहीतर हात दाखवून अवलक्षण केल्यासारखं होऊ शकेल। शेखर पाटील सह विक्रांत शिंदे, पुढारी न्यूज।